नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मंडळी, तुमच्या कानावर काही नवीन खबर आली आहे की नाही? बरं, नसेल आली तुमच्या कानावर तर मी सांगतो. अहो, सगळीकडे त्या अदृश्य शक्तींचीच चर्चा सुरू आहे. पिंपळाच्या पारावर, खेड्यापाड्यावर, वाड्या वस्त्यांवर, दूध डेअरीवर, पिठाच्या गिरणीवर सगळीकडे त्या अदृश्य शक्तीचीच चर्चा जोरजोरात सुरू आहे. अहो, असं काय करताय? कोणती अदृश्य शक्ती म्हणून काय विचारताय? ते राम सातपुते म्हणाले होते ना की माझ्या पाठीमागे अदृश्य शक्तीचा हात आहे. त्या अदृश्य शक्तीच्या जोरावर मीच निवडून येणार. आम्ही त्याच अदृश्य शक्तीबद्दल बोलतो आहोत. सगळीकडे अशी अफवा पसरली आहे की त्या अदृश्य शक्तीने आपले काम करायला सुरुवात केली आहे. माळशिरस तालुक्यातील गावागावात, वाडी वस्तीवर, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घराघरात निरोपाची पाकिटे पोहोचायला लागली आहेत. साहेबांनी निरोप दिलाय, कमळालाच मतदान करायचं. साहेबांनी सांगितलंय, दिवसा तुतारी वाजवायची आणि संध्याकाळी कमळ फुलवायचं. रात्रीच्या अंधारात कमळ फुलवायचा खेळ जोरात सुरू आहे. काही लोक येतात, निष्ठावान कार्यकर्त्यांना बेल भंडारा उचलायला लावून निरोपाची पाकिटे देऊन जातात. गावाबाहेरील ढाब्यांवर कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहाराची जय्यत तयारी करून ठेवलेली असते, अशी अफवा सगळ्या माळशिरस तालुक्यात जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या बातम्यांसाठी आम्ही संपूर्ण तालुका फिरतो आहोत, पण आम्हाला मात्र असा प्रकार कुठेही दिसला नाही. बहुतेक आम्ही दिवसा फिरत असल्याने हा प्रकार दिसला नसावा. पण या निव्वळ अफवा असाव्यात अशी आमची 100% खात्री आहे. कारण माळशिरस तालुका तसा निष्ठावान कार्यकर्त्यांनी भरलेला तालुका आहे. पण साहेबांनी सांगितले आहे म्हटल्यावर कार्यकर्ते तरी काय करणार? आणि त्यात निरोपाच्या पाकिटांचे वजन जरा जास्तीच असल्याने कार्यकर्त्यांना साहेबांचा आग्रह अजिबात मोडवत नसल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. ही अदृश्य शक्ती नेमकी कोणती? हे साहेब नक्की कोण आहेत? हे शोधण्याचा आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. या सुरू असलेल्या चर्चा आणि उडत असलेल्या अफवा खऱ्या की खोट्या हेही शोधण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. पण जर राम सातपुते स्वतःच म्हणत असतील की माझ्या पाठीमागे अदृश्य शक्तीचा हात आहे, ताकद आहे, तर ते नाकारणारे आपण कोण? निवडणुकांमध्ये कोणी काहीही बोलते, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. रिकामटेकडे लोक चर्चा करतच असतात, अफवा खोट्यासुद्धा असतात. पण आम्हाला मात्र उत्तमरावांची काळजी वाटत आहे. अदृश्य शक्ती जर खरीच असेल तर काय होईल? कारण पाठीमागच्या निवडणुकीमध्ये अशाच अदृश्य शक्तीने आपली ताकद दाखवून दिली होती. माढा तालुक्यातील फार्म हाऊसवरती एकत्र मटणाच्या पार्ट्या करून, बोटीतून फिरून, करमाळा सांगोला तालुक्यात खोकीच्या खोकी घेऊनसुद्धा ऐनवेळी या अदृश्य शक्तीने आपली ताकद दाखवून नाईक निंबाळकरांना पराजयाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे आम्हाला आता मात्र जानकर साहेबांची काळजी वाटू लागली आहे. मोहिते पाटलांच्या सपोर्टने का होईना, पण यावेळी जानकर साहेब नक्की आमदार होतील असे सगळ्या तालुक्याला वाटत होते. पण या अदृश्य शक्तीने सर्वांच्याच जीवाला घोर लावून टाकला आहे. पण लोक हो, तुम्ही काळजी करू नका. जानकर साहेब खंबीर आहेत. ते घाबरणाऱ्यांपैकी नाहीत. अशा अनेक अदृश्य शक्तींना ते पुरून उरतील. आणि आम्हाला तर अशी कोणतीही अदृश्य शक्ती तालुक्यात कोठेही दिसली नाही. काही लोक उगीचच चर्चा करतात आणि खोट्या अफवा पसरवतात. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला ज्याला मत द्यायचे असेल त्यालाच द्या. पण ही अदृश्य शक्ती म्हणजे नेमके कोण, याची उत्सुकता सगळ्या माळशिरस तालुक्याला लागली आहे. वरच्या लेवलला नक्की काय ठरले आहे? कारण इथे प्रत्येकजण म्हणतो आहे की आमचं ठरलं आहे. नक्की कोणाचं कोणाबरोबर दिवसा काय ठरलं आणि कोणाचं कोणाबरोबर रात्रीच्या अंधारात काय ठरलं हे मात्र कळायला मार्ग नाही. खुळी जनता मात्र फिरते आहे आपापल्या नेत्यांचे पोस्टर वाटत. नेत्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत.
काही दिल्या घेतल्याशिवाय कोणी कोणाला पाठिंबा देत नसतो. अदृश्य शक्तीनेही अंधारात काहीतरी वचने दिली घेतली असतीलच. त्याशिवाय ही अदृश्य शक्ती कामाला लागली नसणार अशाही चर्चा आणि अफवा सगळीकडे सुरू आहेत. जाऊ द्या सोडून. आपल्याला काय करायचे आहे? आपल्याला जो उमेदवार योग्य वाटतो त्यालाच आपले पवित्र मत द्या. माळशिरस तालुक्यात मतदानामध्ये उदासीनता दिसून येते आहे. 60 ते 70% मतदानाची परंपरा आता मोडीत काढा. सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून 100% मतदान करा. माळशिरस तालुक्याची मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. वायफळ चर्चांमध्ये भाग घेऊ नका आणि अफवांवर तर विश्वासच ठेवू नका.